मुंबईतील किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे। आज सकाळपासून मुंबईमध्ये धुवाधार पाऊस कोसळत आहे आणि मुंबईवर याचा परिणाम पाहायला मिळतोय। या साचलेल्या पाण्यामुळे किंग सर्कल परिसरामधून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईत पावसाची दाणादाण। किंग सर्कल परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। वाहतूक संथ गतीने सुरू आहे। प्रशासनाकडून आता नागरिकांना सतर्क राहण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी आणि आता या पावसामुळे मात्र मुंबई वाहतूक कोंडीला सामना करावा लागतोय मुंबईकरांना। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दाणादाण उडालेली आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। नीलम, नक्कीच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून रात्रीपासून पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मुसळधार पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे मुंबईमधील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचप्रमाणे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, यावरती सुद्धा परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। तर दुसरीकडे रस्त्यांवरती दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यास सुद्धा अडथळे निर्माण होतात। एकूणच आपण बघितलं तर काळोख हा मुंबईमध्ये पसरल्याचं पाहायला मिळतं। यामुळे काही फ्लायओव्हर्सवरती पाणी साचल्याचं प्रमाण पाहायला मिळतंय। तर रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला या प्रवाशांना असेल, चालकांना असेल, सामोरं जावं लागतंय। मुंबईमध्ये आणखी 3 ते 4 तास पुढील जे आहेत ते मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचमुळे जे कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय ते जसजसं पुढे सरकतं त्याच्या तीव्रतेत वाढ होते। यामुळे कोकण किनारपट्टी लगत असलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा जो इशारा आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सर्व सकल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली। रेल्वे वाहतुकीवरही झालेला पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतूक आता या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती मिळते। नक्कीच नीलम, रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतूक 10 ते 15-20 मिनिटांनी उशिरा धावताना पाहायला मिळते, कारण दृश्यमानता कमी झालेली आहे। काळोख पसरल्यामुळे रेल्वेमध्ये सुद्धा जे चालक आहेत, लोको पायलट आहेत, त्यांना सुद्धा जे रेल्वे चालवण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। मात्र काही ट्रॅक्सवरती पाणी साचायला सुरुवात झाल्याचं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पालिका प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, ज्या ट्रॅक्सवरती पाणी सुचण्याच्या खबरदारी घेण्यात येते। त्यामुळे जिथे पाणी साचण्यास सुरुवात होते त्या ठिकाणी पंप लावण्यात येत आहेत। अशाप्रमाणे जरी खबरदारी घेण्यात येत असली तरी जे पाऊस पडत आहे त्यामुळे काळोख निर्माण झालेला आहे आणि दृश्यमानता कमी झाली असल्यामुळे रेल्वेवरती वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। नीलम जी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।